ऐक ना, लय कलाकार आहे बरं का. ते ना ट्रॅफिक मावलं तसं स्लोअर मारायचं राहिलं आणि भैया ट्रॅफिक मावत ते काय बोलला असं जाई नाही करायचं म्हणे कोणा सांगितलं कपाची शेव कपाळ लगा कपाची शेव कपाळ ते आणि हा बाई ना 10चा अलार्म लावून हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. मित्रांनो, या हॉटेलमध्ये ना शेवटचा दिवस आहे आज आमचा. कारण आम्ही जिथे जॉबला जातो ना मित्रांनो, तिथून तर इथपर्यंत जवळजवळ आहे ना 10 ते 12 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. त्याच्यामुळं आम्हाला पण प्रॉब्लेम येऊ राहिले आणि परत टॅक्सी वगैरे लवकर आहे ना भेटत नाही. त्याच्यामुळं मग आता कंपनीने ना एक निर्णय घेतला आहे की आता जिथे आम्ही जॉबला जातो ना तिथं जवळपास आहे ना हॉटेल बघताय नाही का. त्याच्यामुळे आता माझी ना थोडीफार पॅकिंग बाकी आहे, ती करून घेतो. चला. नाश्ता वगैरे आलाय मित्रांनो, मस्त नाही का. पोहे बे पाठवलाय गरम गरम. हे बघा, सर्विस बहुत अच्छी थी. हाँ, थँक्यू सर, थँक्यू. चलो बाय. हे चौघजण पुढे चालले. आता यांची गाडी आली, चालले आता. जा नीट जा. येतो आम्ही पण मागून. अरे ती बुकिंग केली ती कॅन्सल करावी लागली. गाडी आली आहे मित्रांनो आमची. चला टाक सागर टाक. हे बघा मित्रांनो, हे हॉटेल आहे वाटतं. हे बघा ना, यायला याचं बिल्डिंगमध्ये राहायला आलोय 4 मजली. जो आधीचा रूम होता ना भाई, त्याला तोड नव्हता. तो डायरेक्ट मध्ये असा एकदम लक्झरी सारखा होता नाही का. आणि हा रूम भेटला आहे. हे बघा, हे कोणत्या फ्लॅटमध्ये कोणत्या घरामध्ये राहायला आलोय ते समजत नाही. अरे जाऊ दे, त्याला राहायला भेटतं ना ते बरं आहे बाबा. नाही त्याला वांदे होता खरंच, माहिती आहे का. आता आहे ना आम्हाला आहे ना ब्रेकफास्टला ब्रेकफास्ट जाऊ दे, नाश्ता आहे ना, असा नाश्ता करायला बोलवला आता हॉटेलवाल्यांनी. बघू आता काय काय भेटतं तिथं. काय आहे नाश्त्याला. हॅलो आमलेट आज खाणार हो. आज काय सोमवार बिमवार नाही, भिडा आज. हे बघू मित्रांनो, सकाळी नाश्ता साबुदाणा खिचडी, पोहे, परत पराठा, राजमा, वडा, सांबर, खमण ढोकला, व्हाईट खमण ढोकला, हे पुरी, शेव, जे नाही का लहान पोरांचं चॉकॉन का काहीतरी म्हणतं बघा. हे बघा, दही, चटणी बिटणी, केळी पण आहे. परत ते कोणतं तरी सँडविच बघा. लय भारी भारी आयटम, जे पाहिजे ते खायचं आहे इथं. असं आहे, अनलिमिटेड आहे. नाश्ता केला, खड्डा जेवायलाच भेटलो नाही का मित्रांनो. हे बघा, वडा, सांबर, पराठा, राजमा, ते काय खमण ढोकला म्हणतं का, व्हाईट आणि हां पिवळा. परत काय आहे पोहे, परत हे सँडविच, केळं, हे आमलेट, केळी हां केळी. नाश्ता वगैरे झाला आहे मित्रांनो. आता आंघोळ बिंघोळ करतो, मग जॉबला निघतो. आणि जमलं तर आहे ना आज तुम्हाला आहे ना आज सुरतचं स्टोअर दाखवतो. म्हणजे सुरतमध्ये 5 स्टोअर आहे, पण मी आहे ना वेगळ्या स्टोअरमध्ये श्याम मंदिर VIP रोड त्या स्टोअरमध्ये तुम्हाला दाखवतो. जेवढं जाऊन तेवढं मला कॅप्चर करतो. म्हणजे नॉर्मली आहे ना फोन अलाउड आहे, काही विषय नाही. दाखवतो तुम्हाला तिथलचं स्टोअर कसं आहे, एकदम भारी भारी भारी. गाईस रेडी वगैरे झालो आहे. आता निघतो आता आम्ही जॉबला. हे बघा मित्रांनो, हे समोरचं इंटून आहे ना, इंटून इथंच आहे जॉबला.
इतकं काम दिलंय आम्हाला, स्टॉक लावायला लावला आहे. सर्वात आधी ना किड्सवेअरचा लावतोय, त्याच्यानंतर मेन्सवेअरचा, त्याच्यानंतर मग इंडियन वेअरचा. आणि सागऱ्या बघा नाही कोपऱ्यात बसले, दोन जण तिकडे. जेवणाची सुट्टी झाली आहे मित्रांनो. आता जवळपास आहे ना एखादं इकडं समोर आहे ना एक रेस्टॉरंट आहे, तिथं मस्त काहीतरी खातो पितो नाही का. लय भूक लागली यार, इतकं काम करून घेतलं ना आज. आता तर दिवस बाकी आता आत्ताशी लंच ब्रेक झाला आहे, त्याच्यानंतर टी ब्रेक नंतर परत 11 साडे 11ला घरी. अवघड आहे आज तर लय काम आहे बाबा खरंच. आधी जेवून घेतो नंतर काम करतो. या बाबा अरे किती महाग आहे हे बघा ना मित्रांनो. 390 काय आहे काय माहिती, तुम्हीच वाचून घ्या. 390 हां. हे ग्रीन रोड वेज काय फलाना डिंपलाना 430ला आहे. आणि हे बघा 390. अरे काय आहे चायला लय महाग आहे रे बाबा. मित्रांनो इतकं महाग आहे ना भाई, आम्ही प्राईस बघूनच कल्टी मारणार होतो माहिती आहे का. अरे प्रत्येक गोष्टी आहे ना 300 350 400 700 एक वस्तू फक्त इतकी महाग आहे. मी यांना डायरेक्ट म्हटलं भाई कल्टा आपला बघा पावडाने तर समोसा खाऊ, आणि ऐकत नाही. मस्तपैकी ना छोले भटूर आले मित्रांनो. याचे 2 समोसे आले, त्याने पण छोले भटूर ऑर्डर केली होती, आणि याने कचोरी. स्माइल दे मित्रांनो. आम्ही कैलास स्वीटमध्ये ना मस्त जेवण वगैरे केलं, आणि त्यांनी ना कैलास स्वीटवाल्याने मस्त कॉम्प्लिमेंट दिले नाही का आम्हाला. हे बघा मित्रांनो, हे आहे सुरतचा स्टोर इंट्यून. इकडे मेन्सवरचं ट्रायल रूम आहे, तिकडे लेडीजचं आहे. हे सायनस लावायचं आहे, स्ट्रेट फिट, जॉगर आणि स्लिम फिट बाहेर लावायचं आहे नाही का. आज समजलं आमचं स्टोर किती भारी आहे नाशिकचं. इथं काय उभं राहिलं माहिती आहे का, बुंदी उभं राहिली बुंदी. सुरतमध्ये ना सुरतमध्ये फक्त बॉक्स उचलायला आला बघ, पोरी बघायला नाही बॉक्स उचलायला आलो मित्रांनो. मस्त आता आंघोळ विंघोळ करून घेतो, थोडं तेवढंच फ्रेश वाटेल भाऊ. आणि दिवसात नाही ना दुसऱ्यांदा आंघोळ करून राहिलो. अरे लय वाईटा काय यार. आज जे आहे ना पनीर जवानी आहे, एकदम जवानी नाशिक मध्ये जे आहे ना पनीर जवानी आपल्याकडे भेटत नाही, पण सुरत मध्ये जी भाजी आहे लेटेस्ट आणि पनीर जवानी मध्ये जर रस असेल तर जेव्हा आपण खाऊ त्याच्यामध्ये जे पण खायचं त्याला त्याच्यामध्ये तुम्हाला जवानी उठते. जवानी उठते स्टोर मध्ये नवीन नाव ठेवलं स्टोरी तर बघा दाताची पडली म्हणून, ते पण ना कसं तारी बसविले सगळं सांगून सगळं सांगून दिले. ऍक्च्युअली एका पोरीचा सन्मत होता, कोणत्या टर्कला जाऊन सगळ्यात आधी पोरीची स्टोरी सांगितलं होतं मी. असं पळून गेलो, ते लव्ह मॅरेज होतं. तिने सांगितलं नाही का माझ्या बापाने मारला फलाना जे असं ते. नंतर म्हणे त्याचा विषय नाही झाला, म्हणे ते सासरचे दात कसं ना माहिती मी सांगितलं म्हणजे असा भेटलो. तू काय सांगितलं त्याला ट्रकला जाऊन लागला दात पडले असं वरतकडे करून पडलं होता, दात पडलं होता त्या साईडला खालीच सगळं आपलं. मी काय करतो माहिती का, मी इकडचं कर पुढे नेऊन गेला का तो टाइमपास करते, पण मी इकडे तिकडे नसं टाइमपास करत का मला माहितीये 10 वाजले, गोकुळ 10 वाजले, रोहित 10 वाजले, योगेश 10 वाजले. पहिले 5-10 मिनिटं पहिले आम्हाला येतं की 10 वाजले चला म्हणे मुली गेला म्हणे निघून नाही का. अरे याचं काही ऑटोमॅटिक जोपर्यंत मुली 8 वाजता बाईचं काहीच दुखत नाही. अरे आमचं तसं 10 वाजले
सगळ्यात पहिले येते बरं के दाताळ प्रत्येक जणाला गोळा करतं याच्याकडे जातो चल सोड सोड माझ्याकडे ए करणार चल ना काय किती आवडतं म्हणून नंतर मग जातो स्टोर मॅनेजर याच्यावर इतकं भडकत राहतं हे जातं नंतर आम्ही तेव्हा जातो सर जातो येतो बाई हां चलो कितना कितना आवरा हां किती काम केलं असं म्हणतं नाही का पहिलं ट्रॅव्हल हे की बाई ट्रॅव्हल खाली तर कर सागर कपाची शेव कपाळ लगा कपाची शेव कपाळ अरे वा आमचं कसं 10 वाजले यांना सांगून द्यायचं मग 10 वाजले का कारण की मग 8 वाजेपासून 10 वाजेपर्यंत 2 तास कसे काढतो मलाच माहिती ते आणि हा बाई ना 10चा अलार्म लावून 10 वाजता चला मस्त आहे का ना 500 पीस मारायला होणे माहिती का कंप्लीट 1.5 तास खाल्ला तर त्याच्यानंतर पाहिले बा आता आपल्यावर लय नेट पडल बोलव मला लगेच आला मला घेऊन गेलं भाई मला बस थोडं जा भेटलं माहिती का पाऊन तास उडून टाकले जरा कसं लागतो सर झालं बरं का लगेच स्वतःची नाव करून घेतलं हा भाई नाशिककरांचा भाई दररोज तसं आहे घेतले नाव करून अरे गाजर का संपना गाजर संपत नाही त्याच्या गाजर माझ्या तोंडात गाजर तुम्हाला डेडलाईन दिली होती 10ची 10:30 पर्यंत आम्ही 10 वाजता करून दिलं 10 नाही 9:45 करून दिलं बाई नाशिकचे पोरं मला माहिती नाशिकच्या पोराचं अंगात पाणी म्हणून ते करून देतील मग देतीलच त्या दिवशी सेल पण ऑफ झाला म्हणून तुझ्या सांगितलं सेल पण ऑफ झालं आत पण ऑफ झालं त्याच्यानंतर तेवढं झालं दुपारी आतिश सर मग काय म्हटलं मी आतिश सर वेस्टर्न भागा म्हटलं का दिसतं म्हटलं समजून खराब होता हा मला डिस्प्ले स्टँडर्ड दिसतो मला नेहा पण बोलली म्हणून आणि खूप छान काम केलं आपला तर काही टेन्शन नाही भाई आपल्याला नाही आपल्याला उचललं तर स्टोर वेळेला उचललं चाल भाऊ इकडे टेन्शन नाही आपण ऑलराऊंडर आहे माणूस भाई लाईट बंद पडली चाल लगेच आटले चालूच करून दे नाही रापसाप चालू मला म्हणजे तुझं काम करा नाशिक खूप छान आहे मी आतिश सर पण नाही सोडले सगळ्याची लाल केली लाल केली आतिश सर म्हणा हा खूप छान मला खूप म्हणजे तुझं ते काम आहे ना खूप छान आवडलं कारण की तुम्ही डिस्प्ले पण खूप छान ठेवता मला माहिती आपलं नाशिक तर नाही आपण किती कसली 5-10 मिनिटं पेट निघाले हा ब्लॉग आहे ना फक्त ना जे आपल्या शिवाय येतात ना तेवढ्या फक्त म्यूट करायचे तेवढ्या पुरत्या शिवाय जिथे जिथे शिवाय आल्या तिथं बेल वाजवणार टू करून भारी काम करायला जेवण वगैरे झालंय सर्व जणांचं आणि हा ब्लॉग आहे ना आम्ही इथे सेंड करतो जर हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल नक्की सबस्क्राईब लाईक कमेंट करा आणि जेवढं पण तुमचे मित्र आहे ना मित्रांनो त्यांना शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय